विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण बी ए तृतीय वर्षातील घटक क्रमांक 2 साहित्याची प्रयोजने हा भाग आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण प्रयोजन या संदर्भामध्ये विचार केलेला आहे. यामध्ये आपण पाहिलं की जेव्हा एखादा साहित्यिक साहित्य निर्मिती करतो त्यावेळी त्या साहित्य निर्मिती करण्यामागचा त्याचा हेतू आणि त्याने निर्माण केलेली साहित्यकृती वाचक का वाचन करतो या दोघांचेही हेतू किंवा या दोघांचा जो प्रयोजन आहे याचा नेमका उद्देश काय आहे हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच एखादा लेखक साहित्य निर्मिती का करतो आणि त्याने निर्माण केलेली साहित्यकृती एखादा वाचक का वाचन करतो या दृष्टिकोनातून प्रयोजनाचा विचार करत असताना लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून आणि वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून हा प्रयोजन विचार समजून घेणं आवश्यक असल्याची चर्चा आपण यापूर्वीच्या तासिकेमधून केलेली आहे. या तासिकेमध्ये आपण भारतीय अभ्यासकांनी जी प्रयोजने सांगितलेली आहेत त्याचा विचार या तासिकेमध्ये आपण करणार आहोत. क्रमाक्रमाने हा भाग आपण समजून घेणार आहोत. प्राचीन काळामध्ये होऊन गेलेल्या साहित्यशास्त्रज्ञांना किंवा विचारवंतांना आपण संस्कृत साहित्यशास्त्रज्ञ किंवा संस्कृत साहित्यिक असे म्हणतो. त्याचबरोबर त्यांना पौरात्य साहित्यिक म्हणूनही ओळखलं जातं. यामध्ये या भारतीय अभ्यासकांना 3 वेगवेगळ्या नावांनी उल्लेख केला असल्याचे आपणास दिसून येते. त्यामध्ये भारतीय अभ्यासक यांनाच प्राचीन भारतीय अभ्यासक असेही म्हटलं जातं. त्याचबरोबर संस्कृत अभ्यासक असेही म्हटलं जातं आणि यांनाच पौरात्य साहित्यिक असंही म्हटलं जातं. म्हणजेच भारतीय अभ्यासक यांनाच प्राचीन अभ्यासक किंवा प्राचीन साहित्यशास्त्रज्ञ, त्याचबरोबर संस्कृत साहित्य अभ्यासक आणि पौरात्य साहित्यिक असंही म्हटलं जातं. अशा वेगवेगळ्या नावाने उल्लेख केला जातो. म्हणून परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला तर भारतीय अभ्यासक आणि पाश्चिमात्य अभ्यासक यांनी सांगितलेला प्रयोजन विचार तुमच्या शब्दात लिहा किंवा भारतीय अभ्यासकांनी सांगितलेला प्रयोजनविषयक विचार विशद करा असा प्रश्न विचारला तर भारतीय अभ्यासकाने म्हणजेच प्राचीन अभ्यासक, संस्कृत अभ्यासक किंवा यांनाच पौरात्य अभ्यासक म्हटलं जातं, यांनी जी प्रयोजने सांगितलेली आहे तीच प्रयोजने तुम्हाला उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. म्हणून आपण प्रयोजन विचार समजून घेत असताना सर्वप्रथम भारतीय अभ्यासकाने जे सांगितलेली प्रयोजने आहेत त्या प्रयोजनाच्या बाबतीत आपण साधक बाधक चर्चा करणार आहोत. प्राचीन काळामध्ये होऊन गेलेल्या साहित्यशास्त्रांना आपण संस्कृत अभ्यासक, प्राचीन साहित्यशास्त्रज्ञ आणि पौरात्य साहित्यिक या नावानेही ओळखतो. त्यांनी ललित साहित्याचा विचार करत असताना यासाठी साहित्यासाठी किंवा साहित्यकृतीसाठी काव्य हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे मग कथा असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, हे संस्कृत अभ्यासक याला काव्य या नावानेच ओळखतात किंवा त्या साहित्यकृतीचा उल्लेख काव्य या नावानेच करतात. प्राचीन साहित्यशास्त्रामध्ये भरतमुनी हे एक प्रसिद्ध संस्कृत अभ्यासक आहेत. त्यांनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांनी नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये आपले काही विचार मांडलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्यामध्ये जो समर्थ आहे आणि जो असमर्थ आहे त्यालाही दुःख होतच असते आणि अशा लोकांचे दुःख निवारण्यासाठी, त्यांना समाधान मिळण्यासाठी नाट्याचे प्रयोजन सांगितले आहे असं भरतमुनींनी आपल्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे.
भरतमुनी यांचा हा नाट्यशास्त्र हा ग्रंथ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामध्ये त्यांनी अतिशय सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. परंतु या पुस्तकामध्ये इथे जो विचार मांडलेला आहे अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून, ती भारतीय अभ्यासकांनी जे सांगितलेली प्रयोजने आहेत तोच भाग आपण इथे समजून घेणार आहोत. ज्या पद्धतीने भरतमुनी नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये आपला लेखनाचा उद्देश सांगतात की दुःख निवारण्यासाठी किंवा दुःख दूर होण्यासाठी अशा पद्धतीचे नाट्य प्रयोजन आहे किंवा नाटक लिहिलं जातं असं त्यांनी सांगितलेलं आहे. भरतमुनी यांच्याप्रमाणेच भामह यांनी आपल्या काव्यालंकार या ग्रंथामध्ये साहित्याचा प्रयोजन विचार मांडलेला आहे. त्यांनी धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे 4 पुरुषार्थ आणि प्रीती व कीर्ती अशी एकूण 6 प्रयोजने सांगितलेली आहेत. या सर्वच